भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदगलकर यांनी आपला पाठिंबा महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेवजी जानकर यांना जाहीर केला आहे। अनिल मुदगलकर हे स्वतः अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। प्रचार प्रसार जोराने सुरू होता। रॅली, अन्नदान, चारचाकी वाहनाने शहरामध्ये सर्वत्र प्रचार सुरू होता। पण 23 रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी अनिलजी मुदगलकर यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि महायुतीच्या उमेदवारास आपण पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी केली। सविस्तर चर्चा झाल्यानंतर अनिलजी मुदगलकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांचा वार्डाचा विकास व्हावा या प्रमुख उद्देशाने आज महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना पाठिंबा दिला आहे। यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, लोकसभा संयोजक विजयभाऊ वरपुडकर, प्रदेश सदस्य प्रमोदभाऊ वाकोडकर, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र उद्योग आघाडी आमदार मेघनादिती बोर्डीकर, माजी नगरसेवक सुनील देशमुख यांनी अनिलजी मुदगलकर यांचं अभिनंदन केलं आणि पुढील भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्या भावना व्यक्त करताना अनिलजी मुदगलकर म्हणाले की भागवतजी कराड, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर विश्वास ठेवून मी पाठिंबा देत आहे। माझ्या मतदारांना महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे। लोकसभा 17 या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून जे अर्ज भरला होता आणि तो मी कायमही ठेवला। पण आमचे मित्र प्रमोदजी वाकोडकर जे 1996ला आम्हाला ज्यांनी पक्षात प्रवेश दिला आणि आमचे परभणी शहरातलं नेहमीच सर्व समाजाला धरून चालणारे नेतृत्वाचे विजयभाऊ वरपुडकर यांनी पण या ठिकाणी भाजपमध्ये आता मागील काही वर्षापासून प्रवेश केला। म्हणून भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं सक्षम झाली आणि अशी सक्षम झाली असताना मग मी अपक्ष म्हणून फॉर्म का भरला तर महानगरातील काही विधानसभेचे प्रमुख असोत, महानगराचे अध्यक्ष असोत आणि विभागाचे संघटन मंत्री असोत, तर यांनी त्या जबाबदारीनं त्यांचं काम पक्ष संघटनेला धरून करायला पाहिजे होतं, तसं या काळात घडलं नाही आणि खोटी माहिती प्रदेशाला आणि देशाच्या नेतृत्वाला वारंवार यांनी दिली। त्याचा परिणाम येणाऱ्या सगळ्या निवडणुकांवर होईल याचा गांभीर्य त्यांना नाही। म्हणून मी पत्रक वाटत असताना याचा उल्लेख सर्वत्री केला, वार्डामध्येही केला आणि या ठिकाणी मी मला भागवतजी कराड यांनी सांगितल्यानुसार की बाबा ह्या फॉर्म तुम्ही घेतला पाहिजे आणि त्यांच्या आदेशानुसार तर आहेच आहे। पण जे प्रमोदजी वाकोडकर आणि विजयभाऊ वरपुडकर यांनी खुद्द देवेंद्रच्या समक्ष जो विषय मांडला तो माझ्यापर्यंत आला। मग या दृष्टीने मी सगळा विचार करून जास्त काही बोलण्याएवढा मी मोठा कार्यकर्ता नाही आहे आणि लोकसभेची 21 लाख 22 लाख मतदार असणाऱ्या या मतदारसंघात लोकसभेमध्ये मी साधारण वाढलं कार्यकर्ता असतानाही मी हे फॉर्म भरला आणि 4 विधानसभा क्षेत्र मी फिरलो आणि परभणी शहरही फिरलो आणि या दृष्टीने तसा थोडा छोटासा प्रयत्न केला। पण हा प्रयत्न या स्थानिक पातळीच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना लक्ष ठेवून केलेला प्रयत्न होता आणि हे श्रेष्ठींच्या लक्षात यावं की पार्टी खिळखिळी करण्याचं काम स्थानिक पातळीचे नेते करत आहे। सध्याचा मोदींचा दौरा असो आणि इतर व्यासपीठ असो, या व्यासपीठावर क्वचितच व्यक्ती बोलवण्याचं कार्य लोक करतात आणि व्यवस्थित काम पक्षाला करू देत नाही। मग कार्यकर्त्यांनी सारखं काय करावं म्हणून शेवटी आता निर्णय घेतला की यांच्या तळमळीमुळं आज मी महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना विजयभाऊ यांच्या साक्षीनं आणि प्रमोदजी यांनी मला घडवलं आहे, ज्यांनी मला नगरसेवक केलं, त्यांच्या साक्षीनं हा निर्णय मी घेतला आणि भागवतजी कराड यांचा आदेश पण होता। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की
ज्याता आता कशाला वाट बघायची म्हणून मी जानकरांना पाठिंबा देतो आणि येणाऱ्या 26 तारखेला महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना मतदान सगळ्यांनी करावं अशी सगळ्या मतदारांना माझ्या प्रभागातले असो माझे हितचिंतक असो यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रासप यांचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर यांना त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. खरं तर मला मनस्वी आनंद या गोष्टीचा होत आहे की भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता पार्टीच्या बाहेर पडला नाही पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी आतोनात काम केलं, ज्यांनी पक्ष वाढवला, ज्यांनी पक्ष जिवंत ठेवला, अशा कार्यकर्त्यांची या ठिकाणी कदर झाली पाहिजे. या ठिकाणी त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं अनिल मुदगलकरांना अतिशय सन्मानपूर्वक यापुढे वागणूक मिळेल अशी मी प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या वतीनं ग्वाही देतो. आमच्या या लोकसभेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे निरीक्षक सुबोध आशिष देशमुख हे या ठिकाणी आले होते. त्यांनाही हा विषय त्यांच्या कानावरती गेला आणि या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांनी मिळून अनिल मुदगलकर यांना एक विश्वास दिला आणि यापुढे भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल याची ग्वाही दिली आणि त्यामुळे अनिल मुदगलकरांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी अनिल मुदगलकर यांचे परत पुन्हा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो, आभार मानतो. सतत 10 वर्ष अध्यक्ष राहिलेले, MLC लढवलेले आणि भारतीय जनता पार्टीसाठी सर्वस्व पूर्ण आयुष्य घातलेल्या माणसाला जर ही वेळ येत असेल तर आमच्यासारख्या नवीन येणाऱ्या माणसाला तर विचारच करायची वेळ लागेल. तर तसं आम्ही सगळ्यांच्या कानावर गाठल्या, फडणवीस साहेबांच्या कानावर गाठले, यात बदल होईल निश्चितपणे. वरचे नेते बदल करतील एवढा विश्वास करतो आणि मुदगल साहेब आज पुन्हा आपल्या पार्टीत येऊन ते काम करणार आहेत त्यांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी.